व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये माझे हेअर ना खूपच असं फ्रीझीचे वाटत होते आणि खूपच असे असं टच बी करायचं मन आहे तसे वाटत होते. पण आता माझे कर्ली हेअर आहे आय एक्सेप्टेड, पण माझे ना थोडेसे स्मूथ होऊन राहिले हेअर. माझ्या फोनला पण बघून शकता तुम्ही, एकदम स्मूथली. आणि असं मला ना घडी असं हात फिरवायचं म्हणून राहिलं आहे. आणि जेव्हा ते फ्रीझी हेअर असतात ना तेव्हा मला बिलकुल मन पण नाही होत की मी त्याच्यामध्ये ना असं हात फिरव. तुम्ही माझ्या पाठीचा व्हिडिओ बघितला असणार तर मी तुमच्याबरोबर ना असं चॅलेंज करायचं मला किती फाडायचं होते मी त्या पण करून तर काहीच मिळून गेली आहे. तर मी त्या व्हिडिओमध्ये मला असं चॅलेंज घ्यायचं होतं की माझे फ्रीझी हेअरला मी कसं स्मूथ बनवते की तुम्हाला पण आयडिया येणार. तर मी ते व्हिडिओ बनवला तर तुम्ही माझ्या पाठीचा व्हिडिओ बघा. माझे फ्रीझी हेअरवाला माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही ते बघून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये नंतर म्हणजे थोडे हेअर असं चांगले होऊन राहिले. आणि हे ना मी ChatGPTला माझा फोटो टाकला माझ्या केसांच्या आणि विचारलं की माझ्या केसांना चांगलं बनवायला काय करतं. त्यांनी मला प्रोटीन पण खायला सांगितलं आणि हेअर केव्हा वॉश करायचे, केव्हा हेअर ऑइल करायचं, केव्हा काय हेअर मास्क टाकायचं, सर्व त्यांनी मला डेट वाईज दिलं आहे. तर आता मी 2 दिवस फॉलो केला आहे, जिथे 2 दिवस फॉलो केला तर मी फॉलो करणार. आता आज आहे की संडे आहे तर मी ना फ्रायडेला माझे हेअर वॉश केलेलं आहे विथ कंडिशनर. आणि ते पण माझ्या केसांना ना शॅम्पू आणि कंडिशनर यूज करायला सांगितलं आहे ChatGPTने मांडलं आणि खरेखर खूपच चांगला रिझल्ट आहे. तर तुम्ही पण ते ट्राय करा. आणि आता मी माझ्या घरात ना आवळे आणलेले मी खायला की आवळे ना केसांसाठी आणि स्किनसाठी ना सर्वासाठी चांगले असतात म्हणून मी आवळे आणलेले. पण ते आवळे ना फ्रीजमध्ये आपल्या ते पद्धतच नाही हे चांगलं सर्व गोठून आपल्या घरात ते पद्धतच नाही काही चांगलं असं गोठवून ठेवायचं. तर ते आवडे ना, त्या आवड्याची पिशवी चालली गेली कुठेतरी मध्ये, तर ते आवडे ना दिसाले नाही. तर ते आवडे गेले थोडेसे बिघडून गेले, मतलब थोडंसं काळपट लागले आवड्यांना. तर मी आता ठरवलं आहे की त्याचं ना मी यूट्यूबवर आणि सर्च केलं, ChatGPTला विचारलं आणि यूट्यूबवर इंस्टाग्रामवर जर पण सर्च केलं आणि त्याच्यामध्ये बघितलं की असं एक हेअर ऑइल जर का बनवू शकतो ते आवळ्यांचं. आणि आवळ्यानं असे चांगले आहे 4-5 आहे. तर मी त्याच्यानं ठरवलं की आता मी ना त्याचं ऑइल बनवते. कारण का ना ChatGPT जसं सांगितलं आहे त्याबरोबर मी काल हेअर वॉश केलं आहे ना फ्रायडेला. तर आता माझा परत हेअर वॉश येईल मंडेला. आणि तो सांगतो की माझा केसांना जास्त फ्रीझी आहे ना म्हणजे ओव्हरनाईट ऑइल पाहिजे. आता ते ना केसांची बी ते असतं की कन्सिस्टन्सी की तुम्ही तुमच्या डोक्यात मग काय केव्हा ते लावायचं, ओव्हरनाईट लावायचं की ओव्हरनाईट नाही लावायचं. की कोणाकोणाला ओव्हरनाईट असते. जसं की माझे फ्रीझी हेअर आहे तर मला ओव्हरनाईट पण सांगतात. कधी ना मी दिवसभर पण ठेवून शकते. जसं की कोणाचे जास्ती फ्रीझी नसणार ना मग त्याला सांगतात की नाही जेव्हा हेअर वॉश करायचं ना त्याच्या आधी 2 तास आधी खाली हेअर ऑइल करायचं. तर ते तुम्ही ChatGPTला तुम्ही असं उभे राहा, केस थोडंसं चांगलंसं ठेवा आणि फोटो क्लिक करा आणि ChatGPTला पाठवा की आता मी ह्याच्यावर काय ह्याचा माझा करून माझे चांगले हेअर करायला. तुम्हाला जसं की पाहिजे स्मूथ पाहिजे, कुणाला कर्ली पाहिजे, ते सर्व ChatGPTनं तुम्हाला ते देतो. आणि तुम्ही बघू शकता तर माझे ना बाय नेचरल बाय बॉर्न माझे असे थोडेसे कर्ली आहे. पण मला कर्ली त्याचा काय प्रॉब्लेम नाही. मला ना काय पाहिजे की माझे केस असं शायनी पाहिजे की असं हात लावायला घडी ना असं आपलं मन असं मन होय बा माझं. तेव्हा ना माझं बिलकुल केस एवढं घाणेरडे वाटत होतं. आता माझे हेड एकदम खूप छान वाटतात. हे खाली फक्त 2 दिवसाचं. तर आता मी ना पूर्ण ChatGPT फॉलो करणार आहे. तो उद्याची रात्री म्हणजे संडेची नाईट ना मला ऑइल करायचं आहे. तर मी ठरवलं ना की ती आवड्याचंच काय करून टाकू आणि ChatGPTला विचारून तेच ऑइल लावू. कारण की आवडा असा बी खूप आपला बॉडीसाठी चांगला असतो आणि हेअरसाठी तो खूपच छान असतो. माझे हेअर बघतात आणि हे ना रात्री पॉसिबली तुमचे हेअर असले ना पण एक ते आहे की रात्री ना आपण कंगवा घ्यायचा आणि हेअर सारखे करून टाकायचे. आपले जे पण केस आहे ना ते चांगले करून टाकायचे आणि ना आपण वेणी घालून टाकायची. आणि वेणी पण कसं एकदम टाईट नाही घालायची, एकदम अशी स्मूथ असं की हात लावल्याने पण सुटून जाईल तशी वेणी घालायची. आणि रात्री हे कसले बी हेअर असले ही पद्धत करायचीच, त्याच्याने हेअर तुमचे फारच चांगले राहतात. आणि मला ना काय आहे की मध्ये ना हे खूपच माझे हेअर स्मूथनिंग करवलं होतं कॅरेटिन. तर फार मोठे होते ना की छान दिसत होते. मग त्याला मी केअर घेतली नाही की असे फार रफ होऊन गेले. परत माझे जे बारीक बॉर्न होते ते तसे केस होऊन गेले. ते सगळं झालं त्याचं तर काही पद्धत नाही. पण फार फ्रीझीन असे होऊन गेले मी तर फ्रीझीना तसं सर्व होऊन गेले. तर आता मी माझे कॅरी घेतात आणि मी अशी बसली आहे बघा तुम्ही. माझे ना केस थोडे पाठीपर्यंत येतात बघून. तर मला ना ह्याला
जास्त वाढवायचे, कारण का मला केस वाढवायला खूपच आवडत होतं. पण मध्ये ना काय माहीत नाही मला काय किडा झालेला की मला केसच कापायचे होते, मतलब केस म्हणजे छोटेच करायचे होते केस. ते सगळं ट्रेंड चालतो ना, आपलं मन बदलत राहतं, पण आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे. आणि जेवढे पण आपले जास्ती केस असतात ना, जेवढे पण आपले वाढलेले केस असतात ना, लंबेनं छान खूपच चांगलं वाटतं, खूपच. आणि त्याला असं काय नाही तर सुट्टे पण गेलं ना तर खूप छान वाटतं. आणि आपले केस ना आपली अख्खं लुक चेंज करतं. आणि लांबी केस ना जेवढे वाढलेले केस असतात ना ते खूपच चांगलं दिसतं. आणि त्याला केअर करायची ना आपलं एक सुंदरता वाढते. म्हणून माझं तर थिंकिंग आहे की आपल्या सगळ्यांचे वाढच केस व्हायला पाहिजे. आणि आपण सगळं टाईम नाही असं नसतं. आपल्यासाठी आपल्याला टाईम नाही असं तर कोणचं काम असतं की आपल्याला आपल्यासाठी टाईम नाही, तसं तर कोणतं बी काम नसतं. माझ्या केसांना मला हे टचवूड की माझे केस परत तसे राहून जाय. पण ना आता मी ठरवलं आहे की ChatGPT जसं म्हणणार. आणि त्याचं तर मी वेट लॉसचं बी करू शकतात. माझं वेट आहे तर ती आपल्याला वेट हाईट विचारतं, आपलं वेट किती, आपल्याला कमी करायचं, वाढायचं, काय खायचं. ChatGPT खूपच चांगलं हे आहे, तर तुम्ही ChatGPT यूज करा. आणि माझा काही प्रमोशन नाही, माझे सबस्क्रायबर बी कमी आहे, माझे व्ह्यूज बी इतने जात नाही. पण मी तुम्हाला एक हेल्प सांगते, ChatGPTवर तुम्ही काय बी सर्च करा तो आपला पूर्ण डाएट प्लॅन दाखवतो की आपल्याला हेल्दी लाईफ कसे जगायचं, म्हणून काय खायचं काय नाही खायचं ते पण आपल्याला ChatGPT शिकवतो. त्याच्याने ना आपले केसाचं, माझं केस सुंदरता पाहिजे, पण माझे केस मी बसली आहे तर माझे धीरे धीरे मला ह्याच्याहून बी जास्ती वाढलेले पाहिजे आणि ग्रोथ पण खूप छान पाहिजे. म्हणून मी तर ChatGPT फॉलो करणार. तर काही मी पण तुमच्या चांगल्यासाठी आणि त्याच्यासाठी सांगते की तुम्ही बी ChatGPT. आणि मी आंघोळ बी नाही केली, आणि आंघोळ करून माझे मी केस चांगले करेल तर केवढे सुंदरचे दिसणार. करली आहे त्याचं. तर काय झालं, मी माझी बकबक बंद करते आहे. माझ्या संपलं माझ्या केसांचं लेक्चर. आणि मी सांगते की माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा ना, खूप शेअर करा. मला फार सबस्क्रायबर वाढवायचे, माझं बिल खूप वाढवायचे, माझं फीस जास्ती वाढवायचं आहे, माझी हेअर ट्रिप, बॉडी ट्रिप सर्व मला दाखवायचं आहे. ट्रिप काय बोलून राहिले मला काय कळत नाही आहे. बस तुम्ही मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि खूप खूप शेअर करा की जास्त सबस्क्रायबर जास्त मला व्ह्यू भेटेल. तुम्ही मला एवढा साथ द्या. मी तुमची कोणती एक एवढी क्यूटसी मुलगीला एवढा तर तुम्ही सपोर्ट करा प्लीज गाईज, प्लीज 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 सबस्क्राईब करा. बाय बाय.